रावेर शहरात दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। रावेर येथे झालेल्या या भव्य कार्यक्रमात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला। शिवजयंतीनिमित्त शहरातील विविध भागांतून आलेल्या नागरिकांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि जयघोषांनी परिसर दुमदुमून गेला। या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे लहान मुलामुलींनी साकारलेली शिवकालीन वेशभूषा। अनेक बालकांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पोशाख परिधान करून त्यांच्या शौर्याची आठवण करून दिली। पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात मिरवणुका काढण्यात आल्या आणि उपस्थित नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्यांचीही उपस्थिती लाभली होती। उपस्थित मान्यवरांनी शिवछत्रपतींच्या जीवनकार्यावर मार्गदर्शन करताना त्यांच्या स्वराज्य स्थापनेच्या विचारांची आणि जनतेप्रती असलेल्या बांधिलकीची आठवण करून दिली। त्यांनी तरुण पिढीने शिवाजी महाराजांच्या आदर्शातून प्रेरणा घ्यावी असे आवाहन केले। या शिवजयंती सोहळ्यात नगराध्यक्ष संगीता भास्कर महाजन, पद्माकर महाजन, अरुणदादा पाटील, किशोर महाजन, हरीश गणवाणी, राजेंद्र चौधरी, अरुण शिंदे, सचिन पाटील, मेहमूद शेख, दिलीप कांबळे आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते। कार्यक्रमाच्या शेवटी सर्वांनी एकत्र येऊन शिवाजी महाराजांच्या कार्याला अभिवादन केले आणि समाजात एकोपा, धैर्य व स्वाभिमान टिकवण्याचा संकल्प केला। संपूर्ण शहरात शिवजयंतीचा उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळाला। अनवार अली, रावेर रिपोर्ट। आज महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने सर्वप्रथम मी सर्व शिवभक्तांना या शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। या महाराष्ट्राचा दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी आम्हाला सर्व जनतेला एक दिशा दाखवली आणि या महाराष्ट्रामध्ये रयतेचं राज्य होऊन या ठिकाणी गेल्या कित्येक वर्षापासून 286 ही जयंती आम्ही साजरी करत आहोत आणि त्या निमित्ताने राजमाता जिजाऊ ह्या मंदिरापासून आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवाजी चौकापर्यंत ह्या मिरवणूक घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत या ठिकाणी वाजत गाजत सर्व शिवभक्त गेल्या कित्येक वर्षापासून या मिरवणुकीमध्ये सहभागी होतात आणि एक छत्रपती शिवाजीच्या महाराजांच्या जयंतीच्या निमित्ताने संपूर्ण रावेर शहर हे भगवमय होत असते आणि सर्व शिवभक्तांचा जल्लोष पाहून सर्व लहान मोठ्यांना, माता भगिनींना एक आनंद उत्सव साजरा होत असतो। मी या शिवजयंतीच्या निमित्ताने सर्व शिवभक्तांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी राजे महाराज यांनी आपल्याला जे शिकवण दिली त्या पद्धतीने आपण चालावं अशी सर्व शिवभक्तांना प्रार्थना करतो। या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळ्याच्या बाबतीत गेल्या मागच्या वर्षापासून त्या ठिकाणी काम सुरू आहे। महाराष्ट्रभरात संपूर्ण जे पुतळे असतील त्या प्रत्येक पुतळ्याचं सुशोभीकरण हे होत असते। त्याचप्रमाणे आमच्या रावेर शहरात सुद्धा चांगलं सुशोभीकरण जर करायचं असेल तर मागच्या वर्षापासून या रावेर लोकसभेच्या खासदार श्रीमती रक्षाताई खडसे यांच्या माध्यमातून, यांच्या निधीतून त्या ठिकाणी सुशोभीकरणचं काम चालू आहे। त्याचप्रमाणे आपल्या रावेर सभेचे विधानसभेच्या सदस्य अमोलदादा जावळे यांनी सुद्धा त्या ठिकाणी निधी वाढवून दिला आहे आणि एक चांगलं काम व्हावं, सुशोभीकरण व्हावं म्हणून त्या पुतळ्याला बसवण्यासाठी वेळ लागतोय। जरी त्या ठिकाणी आज पुतळा जरी नसला तर प्रत्येक नागरिकांच्या मनामध्ये तो पुतळा आहे आणि आमची श्रद्धा आहे लवकरात लवकर त्या ठिकाणी एकदम भव्य पुतळा आणि एक चांगलं सुशोभीकरण त्या ठिकाणी होणार आहे। महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त पूर्ण रावेर शहर आणि पूर्ण शहरातील जनतेला प्रचंड मोठ्या प्रमाणात उत्साह आहे आणि सर्व शहर शिवमय झालेलं आहे। आणि राहिलेलं जे प्रश्न आहे तर शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम त्वरित लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल। म्हणजे 7 जूनपर्यंत राज्याभिषेकाच्या दिवसापर्यंत शिवाजी महाराजांचं नवीन सुशोभीकरण केलेला पुतळा व मगदंबरी तुम्हाला लवकरात लवकर दिसेल
आणि पूर्ण रावेर शहरवासियांना पुनश्च मी सर्वांना शुभेच्छा देतो. जिजाऊ माता आणि आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करतो. छत्रपती शिवाजी महाराजांची कथा गाथा सांगावी तेवढी अपूर्णच आहे. त्यांनी महाराष्ट्राला, पूर्ण भारताला, पूर्ण जगाला अशी काही शिकवण करून दिलेली आहे की सर्व भारतभर आपल्या शिवाजी महाराजांची जयंती ही साजरी होत असते. तसेच आपल्या रावेर शहरात सुद्धा ही जयंती अगदी मोठ्या उत्सवाने साजरी होत असते. आणि ह्या वर्षीसुद्धा तसाच जल्लोष आहे. आणि आपल्या शिवाजी चौकामध्ये लवकरच आपला शिवाजी महाराजांचा पुतळा हा तिथे बसवला जाईल आणि येणाऱ्या 7 जुलैच्या आत तिथे सर्व कार्यक्रम पूर्ण होतील ही अपेक्षा करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.